नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। मी निघाले ऑफिसला। आज मी जाणार आहे सायन्स सेंटरला। तुम्हाला खूप सारा असं गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल कारण विंडो पूर्ण ओपन आहे आणि मी बंद करायला विसरले। तर मी निघाले आज सायन्स सेंटरला आणि आता बघूयात आज काय काय होणार आहे, कोण कोण भेटणार आहे तिथे आणि आजचा दिवस कसा जाणार आहे। सो स्टे ट्यून। आणि ही व्यक्ती आली आहे फोकसमध्ये येण्याचा प्रयत्न, झोपेतून उठून डोळे उघडायचा प्रयत्न। आता क्षितिजाला टाटा करणार आहे, खास टाटा करायला ही व्यक्ती उठलेली आहे। आणि नंतर कळलं तो येत होता बाहेर आणि मी इथे व्हिडिओ सुरू केला। तो तसाच रिटर्न गेला आणि मग तो टी शर्ट घालून आला। पण व्हिडिओत येण्याची हाऊस बघा। लांबून पण तो टाटा करू शकला असता, पण तरी व्हिडिओ मध्ये येऊन त्याला एक वेगळा टाटा करायचा। ओके बाय, मी पण तुला व्हिडिओतून टाटा। आज कुठे? आज सायन। अरे वा, ऑल द बेस्ट ट्रॅव्हलिंग साठी आणि सायन्स सेंटर साठी पण। हो, सायन्स सेंटर। ओके बाय। तर आज आहे डब्यामध्ये वरण, बेसनचा पोळा आणि भात। बस आजसाठी एवढंच। एक सिलवास का होए वाला रहा भाई, क्लियर नहीं भाई। अगर कुछ करत है तो फिर भेजब आपके, आप चला जाए। ठीक ठीक ठीक। कॅबवाल्या दादांचं कॉन्व्हर्सेशन ऐकून मी फायनली निघाले आहे सायन्स सेंटरला। आणि प्रिव्हियस व्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल तर मला गाडीत बसल्यावर ऊन काही त्रास द्यायचं कमी करत नाही आहे। नेहमीप्रमाणे मी सायनला जाताना ऑटो बुक करण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मला प्रथमेशने रिअलाईज करून दिलं की अरे कॅब बुक करावी लागणार आहे। आणि हे बघा, हे ऊन जे काही मला त्रास देतं आहे त्याच्यामुळे साधारण त्यांनी मला एक टॅन करण्याचं ठरवलं आहे, पण माझं टॅनिंग होत नाही आहे कारण त्याच्यासाठी एक उत्तम उपाय आहे माझ्याकडे। तुम्ही प्रिव्हियस व्लॉग बघिटला असेलच, जो मी प्रथमेशला सरप्राईज दिलं होतं। फॉरेस्टला आम्ही रिसॉर्टला गेलो होतो आणि एंडला तुम्ही हे एक वाक्य माझ्या तोंडून ऐकलं असेल की आज मी प्रचंड टॅन झालोत आणि आता माहीत नाही घरी जाऊन काय मेकअप वगैरे धुतल्यावरती, फेस धुतल्यावरती काय चेहरे दिसणार आहेत वगैरे, समथिंग लाईक दॅट। कारण मी एक तर स्लीवलेस ड्रेस घातला होता, त्याच्यात प्रचंड ऊन होतं आणि फोटोज काढले, शूट वगैरे झालं आणि मी अजिबात चेहरा वगैरे काही न धुता तसेच रिटर्न आलो मुंबईला। बरं 6:30ला पोहोचल्यानंतर आम्ही डिरेक्टली घरी पण आलो नाही, आम्ही फिल्मला गेलो आणि येईपर्यंत 11:30 झाले आणि त्याच्यानंतर मी मेकअप रिमूव्ह केला। आणि आता खरी स्टोरी आहे, मेकअप रिमूव्ह केल्यानंतर मी जेव्हा बघितलं चेहरा हात तर ते टॅन झाले नव्हते आणि लिटरली मला जो काय आनंद झाला, सो ऑल थँक्स टू ही माझी सनस्क्रीन, क्युअर स्किनची सनस्क्रीन आहे आणि मला वाटतं ही चौथी वगैरे काहीतरी असेल। हां, चौथी असेल, आता ही पण संपत आली। सकाळी एक तर प्रचंड थंडी होती आणि तरी पण असं मी छान मस्त सनस्क्रीन वगैरे लावून गेले आणि इतकं मला छान प्रोटेक्शन मिळालं। सो बाकी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, व्ह्युअर्स असतील, त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते की मी जे क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरते ते ऑर्डर कसे करायचे। क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरणं सुद्धा सोपं आहे आणि ऑर्डर करणं सुद्धा सोपं आहे। बेसिक आहे, म्हणजे प्ले स्टोअरमध्ये जायचं, त्याच्यानंतर क्युअर स्किन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं। डाउनलोड केल्यानंतर तिथे बेसिक तुमचं नाव, नंबर, ईमेल आयडी, भाषा चूज करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं। त्यानंतर केसांसाठी तुम्हाला कन्सल्टेशन हवं आहे का किंवा स्किनसाठी हवं आहे का हे विचारले जातं आणि त्यानंतर एक सोपे प्रश्न विचारले जातात, म्हणजे काय कन्सर्न आहे, जसं की मला डार्क सर्कल्स फार होते किंवा पिंपल्स होते, पिंपल्सचे डार्क असे स्पॉट होते कारण मी पिंपल फोडायचे त्याच्यामुळे ते डाग राहायचे, असे काही बेसिक कन्सर्न्स माझे होते। सो त्यानंतर असे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आपले फोटो काढला जातो, म्हणजे फ्रंट प्रोफाईल, लेफ्ट राईट। फोटोज काढल्यानंतर एआयच्या साह्याने, म्हणजे क्युअर स्किन काय आहे तर बेसिकली एक एआयच्या साह्याने बनवलेलं ॲप्लिकेशन आहे आणि एआय प्लस डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन असं ॲप्लिकेशन आपण म्हणू शकतो। सो हे सगळं फोटो काढल्यानंतर स्कॅनिंग केल्यानंतर प्रॉपर त्यांना एक्झॅक्टली कळतं की काय काय प्रॉब्लेम आहे। म्हणजे मी तर फक्त सांगितलेलं मला डार्क सर्कल्स आहेत आणि पिंपल्स आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही स्किनचे कन्सर्न होते ते डिटेक्ट झाले आणि त्यानुसार माझ्या त्वचेच्या कन्सर्ननुसार एक किट जनरेट केलं जे कस्टमाइज होतं। किट जनरेट केल्यानंतर आणि ते सुद्धा फार अफोर्डेबल असतं, म्हणजे 2000, 2200, 2500, 2700, 3000 समथिंग लाईक दॅट, म्हणजे डिपेंड ऑन युअर कन्सर्न। झाल्यानंतर हे जे किट असतं ते तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरी येतं, फ्री शिपिंग असते। घरी आल्यानंतर टाटा बाय बाय असं अजिबात नसतं, कन्सिस्टंटली फॉलोअप्स घेतले जातात, ते मला प्रचंड आवडतं। त्यांच्या ॲप्लिकेशन्समध्ये तुमचे रिमाइंडर येतात की मॉर्निंगला हे क्रीम लावायचे किंवा सनस्क्रीन लावायचे किंवा रात्री हे क्रीम लावायचं, हे क्रीम नाही लावायचे। त्यानंतर डाएट टिप्स असतात, पाणी किती पिणं गरजेचं आहे, काय काय खा, काय काय गोष्टी अवॉइड करा
आणि ऑलमोस्ट म्हणजे मी तर खूप महिने झाले, म्हणजे 7-8 महिने वगैरे जास्त झाले असतील. पण तुम्हाला जर त्याचा एक क्विक रिझल्ट हवा असेल तर जर तुम्ही 3 ते 4 आठवडे जरी फॉलो केलं, व्यवस्थित छान जे काही ऑन टाइम सांगितलंय ते फॉलो केलं, तरी सुद्धा तुम्हाला एक 98% रिझल्ट हा मिळतो. आणि रिसेंटली तर म्हणजे जे काही मी सनस्क्रीनच्या बाबतीत एक्सपिरियन्स केला त्यानुसार तर माझं असं झालं की आपण एकदम करेक्ट परफेक्ट प्रोडक्ट चूज केले आहे. 5 प्रोडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3 ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे, यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे. आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते, इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच, सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात वाईट आणि असं वाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. तुम्हाला जर प्रोडक्ट्स हे मागवायचे असतील तर इथे मी स्क्रीनवरती माझा कुपन कोड देते, तो यूज करून आधीची जी प्रोसेस सांगितली ती करायची. एंडला तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा हा कुपन कोड यूज करायचा आणि तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सो वाट कसली बघताय, थंडी येते, कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट प्लीज स्किप करू नका आणि स्किनची अधिक जास्त काळजी घ्या. हॅलो गाय, हाय गाईज, सॉरी एकच गाय आहे. पहिल्या वरण भात आहे आणि इथे बेसनचा पोळा आहे आणि इकडे प्रत्येकाने काय काय आणलेलं आहे. फक्त हीच व्यक्ती आहे जी काही दिवस बाहेरचं अन्न खाते. कसं अलाव करते तुम्ही? अभिषेक काय ते मी घरी नाव सांगितलं पाहिजे मुलांना की बाहेरचं खाताय तुम्ही. आई स्वतः बाहेरचं खाते, मुलं टिफिन वगैरे. माझे मुलं आणि सगळे घरातले बोलतील बिंदास खा. तुला इच्छा आहे ना खायची तू गप्प बसा, गप्प. स्वतः इच्छा घरच्यांच्या लोकांना म्हणजे ह्याच्यावरती माथी मारू नका. आणि बाकी त्यांच्यापेक्षा लहान मुलं जी आहेत ती गप टिफिन आणतात, घरचं अन्न खातात. आणि ही व्यक्ती त्यांचे हात बांधले गेलेले आहेत, कारण एकीने शपथ खाल्ले 15 तारखेपर्यंत काय खाणार नाही. दुसरा आजारी आहे आणि मी, आणि तिसरा साधू संत आहे. माझं काय मला काय उपमा दिली नाही. आले मोबाईलायझेशन. नाही, मला उपमा दिली नाही. जायला पाहिजे होतं तुम्ही. मी बोललेलो त्यांना स्टँड अप तुम्ही करा. उपमा दिलेली नाही अजून. काय दिली ना डाएटची कार्बन कॉपी. डाएटची कार्बन कॉपी. प्रत्येकाला साधू संत म्हणून आता मला डाएटची कार्बन कॉपी म्हणते. या नोटवरती आता ब्लॉग बंद करूया. ओके बाय. जाते आणि खूप वर्षांनी मी फिजिकल असं हार्ड कॉपी तिकीटची काढली असं मला वाटतंय. आणि आत्ता मी आहे सायन्स सेंटरला, सायन्स स्टेशनला. आणि आत्ता मी जाणार आहे चेंज करून दादरहून. हे माझं तिकीट. आज फार काही शूटच करता आलं नाही, फक्त लंचचं मी शूट करू शकले. पण संध्याकाळी दमून जाताना जो एक सूर्य दिसतो, त्याची किरणं दिसतात, त्याच्यानंतर ही काही कमाल एनर्जी येते किंवा एक फ्रेश वाटतं ना, ते म्हणजे कायच्या कायच कमाल असतं. जस्ट उतरली मी अंधेरी स्टेशनला आणि आत्ता शेअर ऑटोसाठी. आज लाईन दिसत नाही आहे फॉर अ चेंज, का काय माहीत नाही, बट लेट्स सी. खरंच ऑटोला लाईन नाही आहे. चला बसा लगेच. तर मंडळी मी फायनली पोहोचले सोसायटीच्या खाली आणि हे भाजी वगैरे सगळं घेऊन झालं आहे. आणि माझी हालत फक्त बघा, हा स्कार्फ सुटला आहे, केस सुटले आहेत. मी जेव्हापासून व्लॉग करायला सुरुवात केली आहे तेव्हापासूनचा पहिला व्लॉग असेल ज्याच्यात मला काहीही नीट शूट करता आलं नाही, ना ऑफिसमध्ये ना ट्रॅव्हलिंगमध्ये. ऑफिसमध्ये खूप काम, ट्रॅव्हलिंगमध्ये खूप ट्रॅफिक, ट्रेनमध्ये पण नंतर गर्दी, आणि नंतर मग भाजी वगैरे आणायचं. मला आजचा दिवस इतका हेक्टिक गेला आहे म्हणजे प्रचंड आहे. तुम्हाला साधारण फुटेजेसमधनं काहीच दिसलं नसेल की अरे पटकन जेवले आणि मग डायरेक्ट निघाली वगैरे, असं पण बरंच काम होतं आणि खूप आज दमायला पण झालं आहे. पण मनी माऊ आलेली आहे, आत्ता जाऊन घरी फ्रेश व्हायचं आहे आणि जरा नवऱ्याचा हातचा चहा, कारण आज नवरा लकीली घरी आहे त्याच्यामुळे चहा बनवून घेणार आहे, त्याच्याकडनं बनवून पिणार आहे. आणि मग नंतर आपलं आहेच रुटीन, जेवण आणि वर्कआउट. हा चल तू चल, हिचं एक वेगळं, हिला चहा दूध पाहिजे. तर आज आमच्याकडे 2 भाज्या होणार आहेत, एक वाटाण्याची आणि एक गवारची, बरोबर ना? येस. आमटी सुरू आहे आणि जेवण झाल्यावर वेळ मिळाला तर योगासनं होती. हा, आज योगासनं स्किप आहेत वाटतं. नाही होणार आहेत. तुला काय बोलायला जात आहे?
हां विचार. आणि मी आज जिमला नव्हतो गेलो, आराम केला मी. आणि मी योगा करणार आहे. इथे आमटी आपण आता आम्ही सगळे खवायचं प्री व्हिडिओ का. हा आता इथे आमटी ॲक्च्युली पण आधी ते शिजवून घ्यायचंय आणि मग शिजवून झाल्यानंतर मग त्याची जरा पाण्याची क्वांटिटी वाढवायची आणि मग कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे. आता त्याला जरा आपण बंद करूया. 5 शिट्यांनंतर बघूयात ते काय होत आहे. तोपर्यंत गवार निवडूयात प्रथमेश. हा गवार निवडू. चला. अच्छा ह्याच्यात निवडायचं. चला आम्ही गवार निवडतो. भेंडी गवार. कुकर थंड होण्याची वाट बघत असताना आम्ही आणि प्रथमेशचं एक मी बाजूला असताना तिथे त्याचा एक ChatGPT संवाद. सो त्याच्यासोबत एक प्रथमेशचा वेगळा संवाद सुरू आहे. त्याच्यावर डिस्कशन चालू आहे. आज तर दिवसभर तेच करत होतं ना. मी एवढं तुला असतं की मी घरात नाही आणि तुला एवढं बोलायचं आणि कोण नाहीये, मी बिझी आहे, तर तू ChatGPT सोबत बोलतोस. ते चांगलं केलंय. ChatGPT मला बोलता बोलता काय फ्लो मला GTP ते GTB नगर आहे ना, गुरु तेग बहादूर. ठीक आहे. तर मंडळी मगाशी जे प्रथमेश जेवण बनवता बनवता बोलला होता ते खरं होतं. आज काही योगासन होणार नाही आहेत. मगाशी मी त्याला धुडकावून लावलं की असं कसं मी करेन, पण नंतर मला जाणवलं की मी करू शकत नाही आहे. कारण मी मगाशी जसं म्हणाले की आज मी अतिप्रचंड एक्झॉस्ट झाले. म्हणजे मी मगाशीच म्हणाले की मी जेव्हापासून व्लॉग्स बनवायला सुरू केले तर हा पहिला व्लॉग आहे की ज्यात मला काही शूटच करता येत नाही. ऑफिसमध्ये तेवढीच धावपळ, बाहेर तेवढीच धावपळ, आणि असं झालं की अरे घरी असं वाटलं की बंद करावं, आता काही होणार नाही. पण म्हटलं ठीक आहे आज कंटिन्यू करूया. कारण मला असं वाटतं असा तुमचाही दिवस असेल ज्या दिवशी तुम्ही खूप एक्झॉस्ट होता, काही करायची इच्छा नसते. बरं वर्कआउटही मी केलं नाही आहे कारण कधी कधी असं असतं की लिसन टू युअर बॉडी. तुमच्या बॉडीचा ऐका, ती साथ देत नसेल तर मी जास्त तिला एक्झॉस्ट करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आज जरा आराम आहे. आज भाकरी गेली नाही आहे, आमटी भात आणि काय केलं आहे गवारची भाजी आणि थोडेसे पापड कुरड्या टाईप्स असं जरा तळलेलं आहे. तर आता मी जेवणार आहोत. अजून एक्झॉस्ट होण्याच्या आधी प्रथमेशच्या ChatGPT सोबतच्या गप्पा झाल्या आणि आमचं कुकर गार झाल्या की आम्ही जेवणार. काय भाष्य याच्यावर तुझं? भाष्य व्हिडिओची सुरुवातच केली ना मी. प्रथमेशने मगाशी सांगितलं होतं पण मी ते धुडकावून लावलं. हां ते मला ॲक्च्युली सवय आहे त्याची. तर तू ते फार मनावर नाही घेतलंस. हां फार मी काय मनावर घेतलं नाही. ते असं झालं की ठीक आहे कर योगा. आणि मगाशी ते बोलतानाचा माझा ॲटिट्यूड हा साधारण या फोटोमध्ये असलेल्या प्रथमेशच्या एक्सप्रेशनसारखं होतं. फुल ॲटिट्यूड. अरे मी करेन, अरे पण मी नेहमी करते, पण आज मी कायच्या काय जरा जास्तच एक्झॉस्ट झाले. आता माझ्याकडे बघून वाटत नाही आहे मी एक्झॉस्ट झाले कारण मी आता जरा रिलॅक्स झाले प्रथमेशसोबत गप्पा मारून. प्रथमेशने खूप मोटिवेट केलं मला. लवकरच कळेल रिझन. स्टे ट्यून. तर काहीतरी शिस्त आहे, काहीतरी प्लॅन सुरू आहेत आणि आत्ता मी म्हणजे जो योगाचा टाईम होता तो स्किप करून इथे मी गप्पा मारत होतो, पण त्याच्या कॅज्युअल गप्पा नव्हत्या. काहीतरी प्लॅन्स चालू आहेत, काहीतरी एक एक्साइटिंग आम्ही गोष्ट घेऊन येतोय. आणि मला असं वाटतं तुम्हीच पहिले आहात ज्यांना हे आम्ही सांगतोय. आम्ही अजून इंस्टाग्रामवर किंवा इतर आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सांगितलं नाही आहे, पण तुम्हालाही तसं आम्ही सांगणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला 29 नोव्हेंबरची वाट बघायची आहे. 29 तारखेला प्रथमेशचा 29वा वाढदिवस नाही आहे, पण त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ती अनाऊन्समेंट करणार आहोत. सो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टास्क आहे की कमेंटमध्ये गेस करायचं की काय येणार आहे, काय असणार आहे. आणि काहीतरी भारी असणार आहे. म्हणजे क्षितिजाच्या फील्ड रिलेटेड ते असणार आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ते क्षितिजाच्या फील्डमध्ये असल्यामुळे क्षितिजाला तुमचे आशीर्वाद लागणार आहेत त्यामध्ये. सो तुम्ही सगळ्यांनी एक्सायटेड राहा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये गेस करा की काय असेल आणि क्षितिजा काय नवीन घेऊन येणार आहे जे सगळ्यांच्या फायद्याचं असणार आहे.
येस. सो गेस करा, मी एवढे सारे हिंट्स दिले बघ त्यांना. प्रथमेश नाही, आता माझं असं झालेलं, मी असा जेव्हा हे पकडलेला कॅमेरा तेव्हा असं अरे अरे हळूहळू काहीतरी जो फ्लो मधून बाहेर ऍक्च्युली येत होतं, पण मी त्यांनी ते कंट्रोल केलं. पण ठीक आहे, बर्थडेला जास्त वेळ नाहीये, तर कमी दिवस आहेत, लवकरच कळेल. तुमच्याकडे कमी दिवस आहेत गेस करण्यासाठी, सो तुम्ही सुद्धा ते गेस करा आणि सांगा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघितलं तर तिथे 19.1 असे सबस्क्रायबर्स दिसत आहेत. तर मंडळी, हे वर्ष संपायच्या आधी हे 20,000 सबस्क्रायबर्स झाले पाहिजेत. सो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर करा, मित्रमैत्रिणींनी सांगा. बेस्ट वे, घरात जेवढे पण फोन्स आहेत हातात घ्या, स्वतः युट्यूब ओपन करून सबस्क्राईब करून द्या, म्हणजे त्यांनाही नोटिफिकेशन्स मिळतील. आणि अजून काय आयडिया आहे तुझ्याकडे? अजून काय नाही, लोकांना पकडून रस्त्यावर पकडून त्यांना सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. आज तर मी ऑफिसमध्ये हेच केलं, 3 लोक होते. मी आज व्हिडिओ अपलोड केला, म्हणजे आम्ही जे फॉरेस्ट्राला गेलो होतो, मेन्स डेचं सरप्राईज व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या 5व्या मिनिटात 3 लोकांच्या हातून फोन घेतले आणि व्हिडिओ मी हाईक केला त्यांच्या ह्याच्यावरून. सो असं, आणि हे मी आज पहिल्यांदा केलं बाय द वे, यूट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून. पण मला असं वाटतं हे मी आधी केलं पाहिजे होतं, म्हणजे एवढ्या आपले 20,000 सबस्क्रायबर झाले असते. एनिवेज, आयडिया आता आली आहे, आता मी ते इम्प्लिमेंट करणार. तू केलंस ना? मी ह्याला लाईक हाईप वगैरे केलं? हाईप वगैरे. ठीक आहे, मी ह्याचा फोन चेक करते. तोपर्यंत जर जेवण झालं असेल तर आम्ही जेवायला सुरुवात. बाय. तर जेवायला या. इथे आहे वाटाण्याची आमटी, इथे आहे गवारची भाजी, सांडगी मिरची भात. मी सुरू केला, ह्या व्यक्तीने सुरूही केलेला आहे. इथे आहे हास्य जत्रा आणि आता मी जेवतोय. जेवण झालेलं आहे आणि प्रचंड झोप आलेली आहे दोघांना. एक आम्हाला बरी सवय लागली, आम्ही लवकर झोपतो. आणि आता थंडी असल्यामुळे एक तर झोप लवकर येतेच, पण तरी पण आम्ही त्याच्या आधीपासून प्रयत्न करत होतो की लवकर झोपूया, कारण सकाळी एकतर किती लवकर उठायचा प्रयत्न केला तरी जाग येत नाही. आणि त्याच्यामुळे म्हटलं जरा एक 10:30 पर्यंत वगैरे आम्ही साधारण झोपण्याचा प्रयत्न करतो. 11 होतातच तरी, पण ॲटलिस्ट एक प्रयत्न असतो की 10:30 पर्यंत झोपावं, म्हणजे जरा 7-7.5 तास तरी झोप पूर्ण होईल. हां, प्रत्येकाला विनंती आहे की सगळ्यांनी एक 7 तास किंवा 8 तास तरी झोप घ्या, ते गरजेचे आहे. आणि झोप ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणजे बाकी डाएट आणि वर्कआउट याच्यावरती नेहमी फोकस करतो, तर मी रिसेंटली 1-2 आठवडे ऑब्झर्व केले ना, जेव्हा ना आपली झोप पूर्ण होत नाही, कधीतरी 4 तास 4.5 तास, दुसऱ्या दिवशी एक तर तुम्ही चिडचिडलेले असता कारण ती झोप पूर्ण झालं नाहीये. आणि मी पिंपल्सचं खूप ऑब्झर्व केलं. माझी जी स्किन आहे ती ॲक्ने प्रोन आहे, म्हणजे जरा आपण काहीतरी इथे तिथे झाले की लगेच ॲक्ने येतात, किती स्किन केअर वगैरे करा. तर मी ऑब्झर्व केलं, जर कंटिन्युअस 3-4 दिवस जर माझी झोप नीट झाली नसेल ना, पूर्ण चेहरा असा पिंपल्स येतात. तेच कट्टू जर व्यवस्थित झोपलं ना, तर दुसऱ्या दिवशी ते सेटल होतात. म्हणजे त्या हॉर्मोन्स आणि या सगळ्या गोष्टीचा एकंदर परिणाम होत असतो आपल्या स्किनवर आणि हेअरवरती. मला असं नाही ते, मी म्हटलं मी काय सांगू आता झोपेबद्दल. तू फक्त कॅमेरा पकड, कारण मला कंटाळा म्हटलं की बाबा तू हे कर कॅमेरा. हा, तर झोप घ्या. त्याने पिंपलचं सुरू केलं, मला असं आलं आता मी काय बोलू. तुम्ही पण झोप घ्या. तू काही बोल. हा, सगळे माझे स्किन केअर सोडून वापरत होते गुपचूप. त्या दिवशी बघितलं तर फुल तयारी करत होता, बरोबर स्टेप्स वगैरे त्याला माहिती आहे ना, कशाच्या नंतर काय लावायचं वगैरे, मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन व्यवस्थित लावून बसला होता. म्हणलं काय नाही म्हणजे स्किन. आणि मग बॉडी लोशन, आता हे चालू आहे, हिवाळा सुरू झालाय, मग बॉडी लोशन. आम्ही आधी बॉडी लोशन चेहऱ्याला लावायचो आधी. काय मी पण लावायचे, मला आता अलीकडे कळायला लागले तेवढं. हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो, आता ब्लॉग संपूया. तिच्या स्किन केअर चालू केलं असता मला असं झालं की अरे बापरे आता मी काय बोलू याच्यावर. पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो सांगा कमेंटमध्ये. लाईक करा. प्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. 20,000 सबस्क्रायबर्स आपल्याला करायचे आहेत या वर्षाच्या आधीपर्यंत. सो प्लीज ह्या चळवळीला आपण लागूया. आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला सांगा सबस्क्राईब करा, सो दॅट व्हिडिओज आणि सगळे गोष्टी अपडेट. आणि जे 29 तारखेला तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे, त्याच्यासाठी तर आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर्स आणि आपली फॅमिली मोठी करण्याची
गरज आहे, सो दॅट त्या सरप्राईजचा फायदा सगळ्यांना मॅक्झिमम लोकांना होईल आणि ते सरप्राईज आम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो स्टे ट्यून आणि कमेंट करा, गेस करा काय सरप्राईज आहे. ओके बाय. ओके बाय, गुड नाईट गाईज. स्किन केअर करून झोपा.